पालकांसाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे. जर तुम्हाला तुमच्या मुलाचं ॲडमिशन हे आर-टी अंतर्गत म्हणजे आर-टी 25% कोट्याअंतर्गत कोणत्याही इंग्लिश मीडियमच्या शाळेमध्ये फ्रीमध्ये करायचं असेल, म्हणजे पहिलीपासून ते 8वी असेल, 10वी असेल किंवा 12वी असेल, म्हणजे या वर्गांमध्ये तो तुम्हाला फ्रीमध्ये ॲडमिशन करायचं असेल, तर यासाठी लवकरच अर्ज सुरू होतील. जानेवारी एंडिंग किंवा फेब्रुवारीमध्ये तुमचे हे अर्ज जे आहेत, हे अर्ज सुरू होणार आहेत. त्यामुळे तुम्हाला अर्ज करतेवेळी कोणकोणती कागदपत्र लागतील याची माहिती आपण आज पाहणार आहोत. लवकरच या संदर्भात जे काही अपडेट येईल, म्हणजे फॉर्म सुरू होतील त्यावेळेस तुम्हाला संपूर्ण अपडेट आमच्या या पेजमार्फत मिळून जाईल. त्यासाठी पेजला फॉलो करायला विसरू नका आणि व्हिडिओ लाईक करून जास्तीत जास्त जे काही तुमच्या जवळील व्यक्ती असतील त्यांना आज शेअर करा. तर यामध्ये आपण जर पाहिलं तर तुमच्या मुलाचा जर प्रवेश यामध्ये लागला, म्हणजे इयत्ता पहिलीमध्ये असेल किंवा काही ठिकाणी प्ले ग्रुप सुद्धा आहे, नर्सरी सुद्धा आहे, यासाठी तुम्ही सुद्धा अर्ज अर्ज या ठिकाणी करू शकता. यामध्ये आपण जर इयत्ता पहिलीसाठी वयोमर्यादा पाहिली तर 6 वर्ष पूर्ण असणं हे गरजेचं आहे, तरच तुम्हाला या ठिकाणी अर्ज करता येतो. त्याबरोबरच तुमचा जर पहिलीमध्ये प्रवेश झाला तर तुम्हाला शेवटपर्यंत हे शिक्षण दिलं जातं. म्हणजे काही ठिकाणी जी शाळा तुम्ही निवडलेली आहे तिथं 8वी असेल, काही ठिकाणी 10वी असेल, काही ठिकाणी 12वी असेल, इथपर्यंत तुम्हाला शिक्षण हे फ्रीमध्ये म्हणजे मोफत या ठिकाणी दिलं जातं. तर यासाठी कागदपत्रे कोणती लागतील, तर बालकाचं आधार कार्ड इथे लागेल, बालकाचं जन्माचा दाखला सुद्धा इथे लागलेला आहे, बालकाचा रहिवासीचा पुरावा सुद्धा इथे लागेल. त्याचबरोबर त्याच्या आईवडिलांचं आधार कार्ड सुद्धा इथे लागणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर बालक हा कास्टमध्ये असेल, जातीमध्ये मोडत असेल, तर त्याच्या वडिलांचं जातीचा दाखला सुद्धा इथे लागणार आहे. आणि बालक जर दिव्यांग असेल तर बालकाचं दिव्यांग प्रमाणपत्र, बालकाच्या वडिलांचा जर मृत्यू झालेला असेल तर त्यांचा सुद्धा मृत्यूचा दाखला इथे लागणार आहे. इतके कागदपत्रे असतील तर तुम्ही अर्ज करू शकता. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे उत्पन्नाचा दाखला आहे. उत्पन्न दाखला हा ओपन कास्टसाठी आहे, फक्त जनरल कास्टसाठी या ठिकाणी लागणार आहे. अदर कास्टला हा उत्पन्न दाखला हे लागत नाही. त्यामुळे ही एवढी कागदपत्रे आत्ताच काढून ठेवा, जेणेकरून तुम्हाला ज्यावेळेस फॉर्म सुटतील त्यावेळेस लवकरात लवकर तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. जे काही नवीन अपडेट असेल, त्याचबरोबर जे काही याच्यामध्ये नवीन माहिती आली तर ती तुम्हाला आमच्या पेजमार्फत मिळून जाईल. अशाच प्रकारचे अपडेट जाणून घेण्यासाठी पेजला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.